कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अगं ती दळवींचीच भावना ना? तिच्या लग्नाचं काही झालं का ग पुढे? नाही ना हो, तिच्या पत्रिकेत काहीतरी दोष आहे म्हणे। हो 32ची झाली, आता लग्न ठरणं म्हणजे कठीणच बाई। हो ना, बिचारी लक्ष्मी हिचं लग्न ठरावं म्हणून सारखं देवाला साकडं घालत असते आणि ते पूर्ण करायला हिला मंदिरात पाठवते। पण देवाला तिची काही दया माया येत नाही बाई। कधी होणार आहे हिचं लग्न त्या देवालाच ठाऊक। आई तुझ्या गचरणी आभाळ धरणी येऊन विसावले, देवादिकांचे संकट जाई ग हरुणी तुझ्याच कृपेमुळे। नाद झंकार तू सारा संसार तू। बरं झालं भावना बाळा तू आलीस। काल तुझी आई देवाला अभिषेक करून गेली, त्याचा प्रसाद द्यायचा होता। आणि हो, ही चिठ्ठीही दे आईला न विसरता। आई जगदंबे आई जगदंबे। आई काही माझ्या लग्नाचं स्वप्न बघणं थांबवत नाही आणि देव तिला आशेला लावणं सोडत नाही। आई जगदंबे। बाई काय आयटम आहे बघ। हे चल 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 चल, एक नंबर आहे आंटी। ए आंटी नाही, आयटम आहे आयटम। एक नंबर आहे बाई। अहो लग्न नसेल झालं तर काय झालं, आम्ही दोघं ऐके। आम्हाला लग्न झालेली पण चालते, न झालेली पण। हो थांबा की। चला पळा इथून, निर्लज्ज कुठले। पुन्हा कुठल्या मुलीकडे नजर वर करून जरी बघितलं ना तर गाठ माझ्याशी आहे। जानू बास कर आता। अगं परत त्यांनी आपल्याला काही त्रास दिला तर? हिम्मत त्यांची, आणि कायम पेपर स्प्रे असतो माझ्याकडे। एकेकाचे असे हाल करेन ना। अगं गप्प बसायचं काय घेशील आता? तू घरी चल चल। बरं अगं थांब काका, हे घ्या चल। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।